दोन्ही संघांना देऊयात पुन्हा एकदा विश ऑल द बेस्ट. गेम ऑन. पहिला षटक गोलंदाज बाळा. पहिलाच बॉल अगदी समोर होता, स्विच हिट करण्याचा मानस होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पहिल्याच बॉलवरती इथून पाहिलं तर जोरदार अपील जरूर झाली परंतु यष्टांच्या मागे मात्र बॉल सोडण्यात आला आणि पहिलाच बॉल इथून डॉट पाहायला मिळेल. बाळा यांना पण पाहतात बॉलिंग ट्रॅकवरती. लेफ्ट हँडेड हा गोलंदाज ऑन साइडला किसलाय, फटका फसला, डीप मध्ये खेळाडू आहेत तिथे जजमेंट चांगला आहे आणि इथून जय हनुमान चिखलोली ठाकूरपाडा संघाची सुरुवात चांगली झालेली आहे. अर्थातच पहिला डॉट आणि त्यानंतर विकेट. इथून पहिला धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना छत्रपती संभाजीनगर या संघाला फलंदाज करुणेश. बॅक टू दी पवेलियन. चव्हाण यांना आपण पाहतोय. खरं तर बॅटिंग करत असताना छत्रपती संभाजीनगर संघाची सुरुवात सध्या तरी अडथळत पाहायला मिळते. खरं तर सुरुवात इथून छत्रपती संभाजी महाराज चौक संघाची. आता इथून संपूर्ण जबाबदारी मात्र दशरथ आणि त्यांच्या समवेत सलामीवीर हेरम यांच्यावरती आहे. गुडलेस फॉरचा बॉल, फक्त दिशा दिली, बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग मध्ये. तिथे मात्र आपण पाहतात मिड विकेटचा खेळाडू पोहोचतोय. चांगली त्या ठिकाणी आपण पाहिली तर फील्डिंग परंतु थ्रो फेकी थोडीशी खराब आली आहे परंतु तदनंतर बॅकअप सुंदर आलाय. इथून ही पहिली धाव पाहायला मिळते. हेरम खरं तर या ठिकाणी आपण पाहतायत सलामीसाठी गेलेत. संपूर्ण जबाबदारी देखील त्यांच्यावरती आहे. त्यांना या मॅचमध्ये शेवटपर्यंत चालणं फार महत्त्वाचं राहील. जर का हेरम आणि दशरथ शेवटपर्यंत राहिले तर चांगली धावसंख्या इथून उभारली जाऊ शकते. इथे फटका चांगला आहे, सरळ रेषेमध्ये बॉलला पाठवलाय. तिथे डीप मध्ये आपण पाहतात लॉंग ऑफ वरून जितेश पोहोचतायत. थोड्या चुका इथून पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. थोडीशी चूक झाली आणि लगेचच दुसरी ही धाव इथनं कंप्लीट झालेली आहे. इथून 2 धावा मिळाल्या. बॅटिंग करत असताना छत्रपती संभाजीनगर संघाला 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 3 या धावफलकावर. इथे फुलर लेंथ, फटका चांगला आहे, अगदी बॉलला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. तिथे एकही खेळाडू नाहीये. मॅडनरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा सध्या उचलत असताना फलंदाज या ठिकाणी आपण पाहतात हेरम, त्याच्या बॅट मधून पहिला चौकार. चौकार पाहायला मिळाला आहे. खरं तर फलंदाजी करत असताना हेरम यांच्या बॅटमधून यस डेड बॉल आहे या ठिकाणी. यस जर का बॉल क्रीज वरती आढळला असता तर इथे नक्कीच नो बॉल मिळाला असता परंतु इथून जणू काही हा चेंडू हातातून निसटला आणि पंचांचा इथून चांगला निर्णय. इथून डेड बॉलचा इशारा. पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल. गोलंदाजी करत असताना बाळा बसमा यांना. मागील बॉलवरती पाहिलं तर 4 धावा अंकित केल्यात बॅटर हेरम यांनी. अगदी हेरम सध्या तरी लयमध्ये दिसत आहेत आपल्या टीमसाठी. फुलर लेन पुन्हा एकदा इथून फटका चांगला आहे परंतु तेवढी चांगली फिल्डिंग. अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारची घाई गडबडी करत नाहीयेत. दोनही संघ अगदी चांगला खेळ करतायत. शांततेनं सुरुवात दोन्ही संघांची झाली आहे. सायलेंट क्रिकेट इथून पाहायला मिळतंय. पाहता पाहता षटक क्रमांक पहिलाही समाप्त झालाय. पहिला P1चं षटक इथनं कंप्लीट आणि पहिल्या षटकात खरं तर बॅटिंग करत असताना छत्रपती संभाजीनगर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 गडी बाद 7 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका. चला यानंतर नेक्स्ट मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल ती म्हणजेच फ्रेंड्स ग्रुप मोहपाडा त्यांच्या अगेन्स्ट भाईजान स्टार संघ असेल. चला दोन्ही टीमच्या कर्णधार आपण इथे लगेच रिपोर्टिंग करायचे आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे.
भाईजान स्टार म्हटलं तर आपल्या सर्वांचे लाडके भाईजान अर्थातच अगदी भाईजान आमचे निसरबाई शेख खरं तर महाराष्ट्र पोलीस अगदी ते या ठिकाणी उपस्थित असतील तर भाईजानांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर कालच्या दिवसात भाईजानांनी सर्वांची मनं जिंकली कारण की इथून व्यासपीठावरती बसून मात्र आपल्या आवडत्या खेळाडूंवरती नक्कीच पारितोषिक त्यांनी लावलं. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिल्या सत्रामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 7 धावा परंतु तदनंतर आता इथून फलंदाजी करत असताना फलंदाज कशा प्रकारे पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करतील. गेम ऑन. षटक क्रमांक दुसरं. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सतीश. क्रॉस बॅटेड करण्याचा प्रयत्न स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न परंतु इथून बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. सतीश यांचा पहिलाच बॉल अगदी समोर होता परंतु टप्पा पडल्यानंतर थोडीशी हरकत आणि तदनंतर इथून फलंदाज अर्थातच दसरथ त्यांना बीट केलंय. फुल लेंथ ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न परंतु इथून घडलंय काय स्वतः क्रीज पासून दूर गेले. इथून रनआउटची संधी होती आणि संधीचं झालंय सोना. इथून आणखीन एक धक्का लागेल. बॅटिंग करत असताना छत्रपती संभाजीनगर या संघाला फलंदाज दशरथ चव्हाण. बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटचा बॉल पंचाने मात्र डॉट दिलाय परंतु इथून बॅट्समनने पाहिलं तर रिव्ह्यू घेतलेला आहे वाईट साठी आणि इथून चेक केले जात आहे.
यस, पंचांना विनंती असेल यायचं आहे सर. यस, वाईट बॉल आहे या ठिकाणी. एक आबांचा धाव इथला जरूर मिळेल बॅटिंग करत असताना टीम छत्रपती संभाजीनगर या संघाला. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चेंडू फेकावा लागेल या ठिकाणी गोलंदाजी करत असताना सतीशांना. वाईट बॉल आहे आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 10 धावा. चला मॅच ऑन. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकात आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा सतीश. ऑन साईडला इथून मात्र आपण पाहतात खेचून मारलाय परंतु बॉल अलांद कार्पेटना डीप मध्ये जातोय. तिथे आपण पाहिलं तर खेळाडू आहेत इथून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि शेवटच्या बॉलवरती ही सिंगल पाहता पाहता षटक क्रमांक दुसरंही कंप्लीट झालंय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतात पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना छत्रपती संभाजीनगर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 या धावफलकावरती. चला या ठिकाणी चिखलोली ठाकूरपाडा संघ आपण जास्त वेळ न घेता लगेच फिल्डिंग इथे सेट करायचे आहे. आणि राजेश सालवी सर आपण कुठे असेल तर यायचं आहे लगेच. चिखलोली ठाकूरपाडा टीमच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी. जर का कोणत्याही गोलंदाजाने लगातार 3 बॉलमध्ये 3 विकेट जर संपादित केले, विकेट हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर अनिकेत सोरखादे यांच्या माध्यमातून त्या गोलंदाजाला मात्र रोख रक्कम 1000 रुपये देण्याचं काम मात्र अनिकेत सोरखादे सर करतील. खरं तर चिखलोली ठाकूरपाडा या गावातील ते समाजसेवक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंसाठी पाहिलं तर पारितोषिक लावलेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊयात मागच्या दिशेने. षटक क्रमांक 3 गोलंदाज रोशन. इथे आपण पाहता टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू खरं तर बॅट्समनला समजला नाहीये. टप्पा पडल्यानंतर भरपूर जात होता परंतु इथून पाहिलं तर फर्स्ट स्लिपमध्ये यस बॉल अडवला जातोय. पंचांचा इशारा येतोय की इथून लेग बाईच्या माध्यमातून इथून 1 धाव मिळेल. आणि या एका धावसंख्येच्या मदतीने मात्र स्कोर कार्ड मात्र आपण पाहतात हळूहळू पुढे जाताना पाहायला मिळतोय. तो म्हणजेच 12 या धावफलकावरती 12 धावा आहेत धावफलकावरती. आतापर्यंत चांगली कामगिरी गोलंदाजी करत असताना जय हनुमान क्रिकेट संघ चिखलोली ठाकूरपाडा संघाच्या माध्यमातून रोशन ऑन साईडला आपण पाहतात सॉफ्ट हँड बॉलला पाठवला. तिथे आपण पाहतात खेळाडू आहेत लॉंग ऑफला खेळाडू होते परंतु तिथून डायरेक्ट हिट जर दिला असता तर कदाचित इथे रनआउटचा खतरा इथून बनला होता परंतु इथून कोणत्याही प्रकारची घाई गडबडी पाहायला मिळाली नाही आहे. आणखीन एक सिंगल आणखीन एक धावफलकावरती पाहायला मिळेल. सातत्याने सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट केले जात आहे. सातत्याने सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. अगदी ही चांगली बाब म्हणावी लागेल छत्रपती संभाजीनगर संघाच्या माध्यमातून. जेव्हा मोठे फटके येत नाहीयेत तेव्हा तुम्ही सातत्याने सिंगल डबलला तुम्ही प्राधान्य द्या. अगदी सिंगल डबल तुम्हाला मॅचमध्ये बनवून ठेवू शकते. अवे फ्रॉम दी बॉडी ऑन साईडला कोणासाठी हा चेंडू होता. खेचून मारायचा प्रयत्न परंतु इथून बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथून पाहिलं तर हा देखील डॉट बॉल. रोशन देखील अगदी कंट्रोल गोलंदाजी करतोय. आतापर्यंत चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी.
ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, फटका फसला, झीलची संधी, फर्स्ट स्लिपमध्ये खेळाडू आहेत परंतु शेवटच्या मुवमेंटला कॅच ड्रॉप झालेली आहे. काही खेळाडूला बॉल जज करता आला नाहीये परंतु एका टप्प्यावरती बॉल उचलफेक करत असताना मात्र या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यस, इथून वारंवार डॉट बॉल पाहायला मिळतात. याही षटकामध्ये पाहिलं तर जवळजवळ 5 बॉल फेकले गे 5 बॉलमध्ये अवघ्या 4च धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल इथून पाहिलं तर झेलची संधी होती, फर्स्ट स्लिप मध्ये रवी होते, त्यांच्याकडे झाली चूक, जजमेंट करता आलं नाही, त्यांना बीट करत असताना बॉल जाईल सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा, चेंडू सीमारेषा बाहेर, 4 धावा. यायचं आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना छत्रपती संभाजीनगर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 धावा. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच व्यासपीठावरती यायचं आहे. भाईजान स्टार संघ आणि त्याच्या अगेन्स्ट फ्रेंड्स ग्रुप मोहोपाडा संघ असेल. यस, मॅच ऑन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरचा विचार केला, पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 7 धावा होत्या. तदनंतर सेकंड ओव्हरमध्ये सतीशने गोलंदाजी करत असताना 2. तदनंतर तिसऱ्या षटकामध्ये इथे ऑन साइडला खेचून मारलाय, फटका फसला, डीप मध्ये खेळाडू आहेत रोशन. शेवटच्या मुवमेंटला इथून आपण पाहिलं तर यस कॅच ड्रॉप झाले परंतु बॉल योग्य पद्धतीने अडवलाय. शेवटच्या मुवमेंटला बॉल बाहेर जाता जाता इथे अडवण्यात आलेला आहे. अगदी कॅच जरी मिस झाली परंतु बॉल अडवण्यात आलाय. जवळजवळ आपल्या टीमसाठी आपण पाहिलं तर राजेश सर 3 धावा वाचवलेल्या आहेत. अगदी डगआउट समोरच आहे, सर्व खेळाडूंनी देखील पाहिलं. यस, इथे एकच धाव आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 20 या धावफलकावरती. शेवटच्या षटकात आता इथून छत्रपती संभाजीनगर या संघाला टॉप गिअरची बॅटिंग, टॉप लेवलची बॅटिंग करावी लागेल. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न, इथून डायरेक्ट हिट करायचा होता परंतु यष्टांचा मागे बाळा होते, त्यांच्याकडनं थोडीशी मिस्टेक. यस, इथून याही चेंडूवरती आणखीन एक सिंगल पाहायला मिळेल लेग बाईटच्या माध्यमातून. सध्या तरी आपण पाहतात मेन पंचांच्या भूमिकेमध्ये योगीराज सर आहेत. अगदी सातत्याने त्यांचे अचूक निर्णय येतात, त्यांचं खरं तर मनापासून कौतुक. आणि त्यानंतर डी के पांडेचे सर्व दत्ता कडाव सर देखील आपण पाहतात स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये. डी के सर, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. अगदी त्यांना देखील शुभेच्छा देऊयात कारण की कालच्या दिवसामध्ये त्यांचा घरचा संघ अर्थात त्यांचा गावचा संघ सिद्धिविनायक इनगाव संघ टॉप 5 मध्ये पोहोचलाय. गेम ऑन. 21 धावा धावफलकावरती. ऑन साइडला खेचून मारलाय, फटका चांगला आहे, बॉल जाईल सर लावलं कार्पेटनं डीप मध्ये मिड विकेटला. तिथे खेळाडू आहे, दुसऱ्याचा प्रयत्न इथे अगदी चांगला थ्रो आणि त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून इथून आणखीन एक धक्का लागेल टीम छत्रपती संभाजीनगर संघाला फलंदाज बाद.
यस या ठिकाणी टॉस कंप्लीट झालाय. टॉस जिंकला तो म्हणजेच भाईजान स्टार संघाने आणि यस गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी त्यांनी सांगितले. त्यांचा पुन्हा एकदा आभार. पुढील मॅचसाठी दोन्ही संघांना शुभेच्छा. शॉर्ट प्लेन बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय. तिथे खेळाडू पोहोचतील परंतु त्यांच्या आवेगाच्या बाहेर बॉल जाईल सरळ लॉंग ऑफला बेट करून सीमारेषा पलीकडे. अगदी छत्रपती संभाजीनगर संघासाठी हा षटकार. अगदी इथून हेरंब आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये ज्यानं पहिल्या षटकापासून संघर्षाला सुरुवात केली होती आणि शेवटच्या षटकामध्ये तो आपल्या टीमसाठी संघर्ष करतोय. आणि अगदी हेरंब यांच्याच बॅटमधून आपण पाहिला हा षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची टोटल 28 धावा. उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. हेरंब नक्कीच सातत्याने प्रयत्न करतात. सातत्याने मोठमोठे फटके यावेत. प्रयत्नार्थी परमेश्वर. मैदानाच्या आतमध्ये हेरंब एका हाती किल्ला लढवतोय आपल्या टीमसाठी. ऑन साइडला पुन्हा एकदा खिचलाय. फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत परंतु सूर्याच्या किरणामुळे यस इथे जजमेंट करता आलं नाहीये. बॉल जाईल सरळ खेळाडूला बेट करून एक टप्पा घेत सीमारेषा बाहेर 4 धाबा. अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 धावा जरूर मिळाल्या. चौकाराच्या मदतीने आपण पाहिलं तर 32 धावा धावफलकावरती आहेत. मॅच ऑन. शेवटचा बॉल या ठिकाणी पहिल्या सत्रातील हा शेवटचा चेंडू. यष्टांच्या मागे आपण बघतात बॉल अडवलाय परंतु यश पंच इथे दिशा दाखवत आहेत. ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेरचा हा चेंडू. पंचांचा इशारा वाईटचा येतोय म्हणजेच एक आणखीन एक एक्स्ट्रा धाव. शेवटच्या षटकात खरं तर चांगले फटके पाहायला मिळाले. खरं तर ज्या फटक्यांची नितांत गरज होती ते फटके इथून हेरंब दाखवत असताना 33 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. यॉर्कर लेंथ ऑन साइडला खोदून काढलाय. फटका चांगला आहे. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न करतायत खेळाडू पोहोचलेत परंतु इथून स्ट्राईकला आहे. स्ट्राईक इनला हा थ्रो परंतु बयस इथे एक धाव तर कंप्लीट आहे परंतु दुसरी कंप्लीट आहे की नाहीये आता इथून हे पाहिलं जाईल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. खरं तर हा निर्णय मात्र ऑनफिल्ड अंपायरनं तिसऱ्या पंचांकडे मात्र सोपवलेला आहे. च्या मदतीने 34 धावा धावफलकावरती आहेत आणि 35 धावा सिंगलचं टार्गेट आहे. त्यामध्ये पॅनल्टीच्या 2 धावा देखील आता ऍड केल्या जातील.
आणि यापुढे सर्व संघांना आम्ही विनंती करतो की जर एखादा संघ मिड इनिंगमध्ये टॉससाठी येत नसेल तर त्या टीमला लगेच 2 धावसंख्येची पेनल्टी असेल याचीही नोंद घ्यायची आहे, कारण की आपण ही स्पर्धा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न मागणी या असोसिएशनच्या माध्यमातून खेळवतोय. चला लगेच चिखलोली संघ आपण लगेच कोऑपरेटिव्ह करायचा आहे आणि लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. 35 बनल्या 2 पेनल्टीच्या म्हणजे 37 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला मॅच लगेच ऑन करायची आहे. या ठिकाणी 24 बॉल आणि 37 धावसंख्येचं टार्गेट आहे. हॅलो यस जाऊयात मॅचच्या दिशेने. 37 धावसंख्येचं टार्गेट आहे. 24 बॉलमध्ये 37 बनवायचे आहेत. अगदी पाहिलं तर सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये फक्त 19 धावा होत्या, परंतु त्यानंतर चौथ्या षटकामध्ये अगदी धावा चांगल्या जमा केल्यात बॅटिंग करत असताना टीम छत्रपती संभाजीनगर संघाने, आणि त्या धावा इथून आपण पाहिलं तर सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने मात्र घेऊन गेलेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी पाहिले तर 34 बनल्यात 2 पेनल्टीच्या म्हणजे तब्बल 37 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला जाऊयात या सेकंड इनिंगच्या दिशेने, जिथे जय हनुमान चिखलोली ठाकूरपाडा संघासमोर 37 धावसंख्येचा टार्गेट आहे. 24 बॉलमध्ये 37 धावा बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम आहे. स्पर्धा आपण पाहतोय बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित मैत्री चषक 2025. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील ही पहिल्या फेरीतील दुसरी लढत पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहिलं तर जय हनुमान चिखलोली ठाकूरपाडा संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट छत्रपती संभाजीनगर कुलगाव संघ आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एकाच ताकदीचे सर्व संघ आज आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यातील हे 2 संघ आता एकमेकांच्या अगेन्स्ट अगदी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 37 धावा बनवण्यासाठी आपण पाहतोय पोहोचले. खेळपट्टीवरती बाळा बसमा आणि त्यांच्या समेत जितेश आहेत. दोनही विस्फोटक बॅटर. गेम ऑन. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. विश ऑल दी बेस्ट. P1चा पहिला षटक फेकण्यासाठी आपण पाहतोय खरं तर छत्रपती संभाजीनगर संघाकडनं दशरथ
यांना आपण पाहतोय. पहिलाच बॉल शॉर्ट प्लेन. अगदी इथून पाहिलं तर हा चेंडू सोडून देत असताना अगदी पहिल्याच बॉलचा इथून अंदाज घेत असताना यस त्याच दरम्यान आम्ही विनंती करू खरं तर महाराष्ट्र पोलीस आमचे निसरबाई शेख त्यांच्या ठिकाणी आगमन होतोय. भाईजान त्यांना आम्ही विनंती करू भाईजान आपण यायचं आहे व्यासपीठावरती. या स्पर्धेच्या वतीने मैत्री चषकाच्या वतीनं या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस इथून मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्याच बॉलवरती आपण पाहतोय फुलरलेचा चेंडू आणि त्यावरती बाळा बसमानच्या बॅटमधून 4 धाबा. इथे आपण पाहतात नेक्स्ट बॉल ऑन सेटला उडवलाय. फटका फसला. डीप मध्ये खेळाडू आहेत. शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप परंतु त्यानंतर इथून 2 धाबा. त्याच दरम्यान निसरबाई शेख महाराष्ट्र पोलीस त्यांचे इथे व्यासपीठावरती आगमन झालंय. खरं तर क्रिकेट प्रेमी आहेत. भाईजान आपल्या या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अगदी भाईजान यांचा आपण लगेच या स्पर्धेच्या वतीने आपण त्यांचा मान सन्मान करूयात. खरं तर क्रिकेट प्रेमी आहेत. गेम ऑन दशरथ बॉलिंग ट्रॅक वरती इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. बॅटची आतली कडा वैष्ठांच्या मागे मात्र आपण पाहतात चांगलं जजमेंट. बॉलला लगेच ग्रीप केलं जात आहे आणि इथून आपण पाहतात पहिला धक्का लागतोय टीम चिखलोली ठाकूरवाडा संघाला. बाला बॅक टू द पॅव्हिलियन. नेक्स्ट बॅटर लगेच आपण तयारीत राहायचं आहे. यस त्याच दरम्यान या मैदानावरती आमचे खरं तर महाराष्ट्र पोलीस बांधव या ठिकाणी आपण पाहतायत. साहेबांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. मैत्री चषकाच्या वतीनं साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याच दरम्यान सोनावणे साहेब आणि तडवी साहेब खरं तर दोन्ही आमच्या साहेबांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. अगदी आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर आज आमचे महाराष्ट्र पोलीस निसरबाई शेख मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतील आणि खरं तर त्यांचा खेळ पाहण्यासाठी हे त्यांचे दोन्ही पोलीस बांधव इथे खरं तर मॅच पाहण्यासाठी आलेत. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत वेलकम. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात जिथे पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना टीम चिखलोली ठाकूरवाडा संघाला आणि इथून लगेचच नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सतीश. अवे फ्रॉम दी बॉडी पुन्हा एकदा आपण पाहतात कव्हर्समध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडूवरती वेग भन्नाट होता आणि त्यानंतर हा आणखीन एक डॉट बॉल. विकेट आल्यानंतर सध्या तरी बॅटिंग करत असताना चिखलोली ठाकूरवाडा संघावरती थोडासा दबाव जाणवतोय. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न परंतु इथे घडतंय काय बिघडतंय काय. टप्पा पडल्यानंतर उसळी थोडी कमी मिळाली आणि त्याचा फायदा गोलंदाजाला झाला. इथून आणखीन एक डॉट बॉल. विकेट आल्यानंतर धाबा थांबवण्याचं काम केले गोलंदाज दशरथनं. या षटकात पाहिलं तर धाबा देखील आल्यात डॉट बॉल आलेत परंतु त्यानंतर विकेट देखील पाहायला मिळालेत आणि इथून पाहता पाहता षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना चिखलोली टीमची धाबा संख्या जाऊन पोहोचले 6 या धावफलकावरती. त्याच दरम्यान माननीय श्री राऊत साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपलं मैत्री चषकामध्ये मनपूर्वक येस फॉरेस्ट मधून आपण पाहतात हनुमानजी राऊत साहेब आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत. मैत्री चषकाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याच दरम्यान महाराष्ट्र पोलीस आमचे खरं तर सोनावणे साहेब आणि त्यांच्या समवेत तडबी साहेब आहेत. आम्ही या दोन्ही मान्यवरांना विनंती करू की साहेब आपण यायचं आपल्या व्यासपीठावरती. मैत्री चषकाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरं तर क्रिकेट प्रेमी आमचे निसारबाई शेख खरं तर त्यांचे पोलीस बांधव आहेत. खरं तर त्यांचे मॅच पाहण्यासाठी या ठिकाणी आमचे हे दोन्ही मान्यवर आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत वेलकम सर. बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित मैत्री चषकात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
सेकंड बॉलर सुमित ऑन साइडला खेचून मारला, गॅपमध्ये बॉलला पाठवला, डीप मध्ये आपण पाहता खेळाडू आहेत, एक धाव तर कंप्लीट इथून केली जाते, परंतु एकच धावा संख्येवरती समाधान मानावं लागेल. सध्या तरी इथून छत्रपती संभाजीनगर कुलगाव संघ चांगली कामगिरी करत असताना पहिल्याच षटकामध्ये खरं तर कमी धावा खर्च केला, परंतु तदनंतर आता इथून चिखलोली ठाकूरपाडा संघाचं काम वाढवलंय, कारण की रिक्वायर्ड रन रेट आता झपाट्याने वाढत गेलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या आणि तिथून पाहिलं तर अजूनही 31 बनवायच्या आहेत, म्हणजेच आता येणार आहे 17 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये आता इथून 10.50च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. लोवर फुल टॉस ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. हलकेसे अपील मैदानाच्या आतमध्ये झाले, परंतु अपीलमध्ये उत्साह नव्हता, आत्मविश्वास नव्हता आणि त्यानंतर हा आणखीन एक डॉट बॉल. लगातार डॉट पर्सेंटेज सातत्याने जर का इथे डॉट बॉल आले तर जय हनुमान चिखलोली ठाकूरपाडा संघ अगदी दबावामध्ये जाऊ शकतो, बॅकफुटवरती संघ जाऊ शकतोय. स्पर्धा आपण पाहतायत बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित मैत्री चषक 2025. फुलर लेंथ ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल अलंद कार्पेटनं चाललाय डीप मध्ये स्क्वेअर लेगला. तिथे खेळाडू आहेत, तिथे चांगली फिल्डिंग, परंतु याही चेंडूवरती मिळेल ती एकच धाव. सध्या तरी इथून सिंगल डबलनं काम चालू ठेवलेलं आहे. सिंगल डबल त्यानंतर एखादा मोठा फटका आला तरी देखील मॅच बनवू शकते. दोन्ही फलंदाज सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये गणितासोबत खेळतात, अर्थातच क्रिकेटचं गणित इथे वापरलं जात आहे. सिंगल डबल त्यानंतर एखादा मोठा फटका, जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो मेंटेन ठेवण्याचं काम करतायत. पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे घडलंय काय, एकाच एंड वरून स्वतः सतीश सुटले होते, चुकीचा निर्णय, आणि त्यानंतर इथे घडलंय काय, आणखीन एक सांघिक यश, आणखीन एक इथे फलंदाज बाद होतोय. सतीश रनआउटच्या माध्यमातून पवेलियन मध्ये फलंदाज बाद. यस, LB विकेट आहे का सर? येस, या ठिकाणी LBचा विकेट पाहायला मिळेल. चला, या ठिकाणी रनआउट आणि बिमरसाठी रिव्ह्यू आहे, बाकी कोणत्याच गोष्टींसाठी तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही आहे. या ठिकाणी LBच्या माध्यमातून जितेश यांना बाद करण्यात आलेला आहे. अगदी हा चेंडू पाहिला तर समोर इष्टांवरती सापडला आणि तिथून पंचांनी लगेच सांगितलंय की फलंदाज इथे LBच्या माध्यमातून बाद आहेत. यस, चला, या ठिकाणी LBच्या माध्यमातून फलंदाजाला बाद केलं. इथे देखील चेक केले गेलंय, पाहिजे तर तुम्ही पण देखील या एकाच फलंदाजाने यायचं आहे. इथे लगेच आपण देखील पाहायचं आहे. यस, पंचांनी इथे लगेच सांगितलं की LBच्या माध्यमातून फलंदाज बाद आहेत. अगदी समोर हा चेंडू इष्टांवरती पाहतोय, मिडलवरती आहे. या ठिकाणी LBच्या माध्यमातून जितेश बॅक टू द पॅव्हिलियन. खरं तर यस, पंचांचं इथे कौतुक केलं जातं, कारण की थोडासा लेट हा निर्णय, परंतु इथून थेट आलेला आहे. परफेक्ट हा चेंडू मिडलवरती आहे आणि इथून LBच्या माध्यमातून आणखीन एक फलंदाज बाद. यस, गोलंदाजानं मात्र लेट अपील केलेलं आहे, त्यामुळे उशिराने इथे आऊट दिलं गेलं. जोपर्यंत खेळाडू अपील करत नाही तोपर्यंत पंच देखील अपील उचलून धरत नाही आहेत, आणि इथून तेच घडलं गेलं. शेवटच्या मोमेंटला अपील आणि तिथून लगेच अपील उचलून धरले आणि फलंदाजाला बाद केलं. गेम ऑन. नवीन बॅटर रोशन. नवीन बॅट्समन रोशन. उर्वरित शेवटचे 2 चेंडू आहेत. इथे
अगदी काय घडतंय काय बिघडतंय सध्या तरी दोन्ही बॅटर एकमेकांकडे पाहत नाही आहेत. अगदी या ठिकाणी पाहिलं तर दोघांचंही लक्ष असतं तर इथे कदाचित ही एक धाव कंप्लीट झाली असती, परंतु इथे आणखीन एक डॉट बॉल शेवटचा बॉल. अगदी या षटकात गोलंदाजाचा कौतुक, फक्त 2 धावा खर्च केल्यात. ऑन साइडला फटका किसलाय, गॅपमध्ये बॉलला ढकललं, तिथे खेळाडू पोहोचतायत शेवटच्या मोमेंटला. चांगली फिल्डिंग, परंतु या चेंडूवरती पाहिलं तर एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यस, षटक क्रमांक इथे दुसरंही कंप्लीट झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 9 या धावफलकावरती. त्याच दरम्यान आम्हा सर्वांचे लाडके भाईजान अर्थात निसारभाई शेख क्रिकेट प्रेमी आहेत. खरं तर त्यांचा आपण या स्पर्धेच्या वतीने मान सन्मान करूयात. तर निसारभाई शेख सरांना विनंती असेल की आपण हा मान सन्मान इथे आपण स्वीकारायचा आहे आणि त्यांच्या समवेत तडवी साहेब आणि सोनावणे साहेब देखील आहेत. खरं तर या ठिकाणी आलेल्या आमच्या प्रत्येक पाहुण्यांचं इथे लगेचच मान सन्मान केलं जात आहे आणि आम्ही आमच्या दोन्ही मान्यवरांना दोन्ही साहेबांना विनंती असेल आपण देखील यायचं आहे. आपल्या इथे मान सन्मान केलं जाईल. चला, ड्रिंक्स ब्रेक. मैदानाच्या आत पाण्याची मागणी होती. अगदी या ठिकाणी आपण पाहतोय टॉस बॉक्समध्ये आमच्या मान्यवरांचं इथे मान सन्मान केले जात आहे. खरं तर क्रिकेट प्रेमी आम्हा सर्वांचे लाडके भाईजान यांना आपण पाहतोय स्क्रीनवरती. निसारबाई शेख महाराष्ट्र पोलीस व तदनंतर आम्ही सोनावणे साहेबांना विनंती करू की यायचं आहे साहेब आपण. व तदनंतर तडबी साहेबांना विनंती असेल साहेब या आपण. आपल्या या स्पर्धेच्या वतीने आपलं मान सन्मान केलं जात आहे. बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित मैत्री चषक 2025 आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे महाराष्ट्र पोलीस खरं तर तडबी साहेब त्यांचे इथे मान सन्मान केलं जात आहे. मनपूर्वक आभार साहेब, आपण या स्पर्धेत आल्यानंतर खरं तर या स्पर्धेची शोभा आपण वाढवली. पुन्हा एकदा आपलं मनापासून आम्ही खरं तर आभार व्यक्त करीत आहोत. व तदनंतर सोनावणे साहेब त्यांनाही आपण पाहतोय त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान केलं जात आहे. मैत्री चषक 2025 खरं तर बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या मान्यवरांचं मान सन्मान. थँक्यू सो मच सर, आपण या स्पर्धेत आलात. आपलं पुन्हा एकदा आभार. नऊ धावा धावफलकावरती आहेत. आता सामना जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे इथून प्रत्येक ओव्हरमध्ये आता 14च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. 12 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये आता इथून धावा जमा कराव्या लागतील. प्रत्येक ओव्हरमध्ये 14च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. गेम ऑन. दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 घेऊन आलाय गोलंदाज हेरंब. इथे गिरकी घेणारा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण आणि तदनंतर इथे रोशनला बीट केलं जात आहे. इथे पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल. पहिलाच बॉल हेरंब यांचा हा निर्धाव पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल इथून दबाव वाढवण्याचं काम. इथे फुललेंचा चेंडू ऑन साईडला पण पाहतात ढकललाय, परंतु इथून पाहिलं तर एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न करतायत. इथे घडले का? एक तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न करतायत. रनआउटची संधी आहे आणि यस, इथे आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय मात्र सोपवलाय. यस, नॉट आउट आहेत. या ठिकाणी 2 धावा कंप्लीट आहेत. 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 11 या धावफलकावरती. छत्रपती संभाजीनगर त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान चिखलोली ठाकूरपाडा संघ आपण पाहतोय एकमेकांच्या अगेन्स्ट. इथून हे दोन्ही संघ चांगली लढत देतात. इथे फटका फसलाय नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल. तिथे आपण पाहिलं एक धाव तर कंप्लीट आहे आणि पाहता पाहता आता दुसरी ही धाव कंप्लीट पाहायला मिळते. अगदी रोशन जर का या मॅच मध्ये
शेवटपर्यंत थांबल्यानंतर त्याच्या बॅटमधून नक्कीच विजयी धाबा येऊ शकतात. तो मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय, त्याच्यामध्ये क्षमता आहे, हा सामना तो जिंकून देऊ शकतोय, परंतु त्याला आता इथून सातत्याने मेहनत घ्यावी लागेल. जिद्द चिकाटी मेहनत सर्व काही दाखवत असताना रोशन फुललेंचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, गॅपने बॉलला पाठवलंय, तिथे खेळाडू पोहोचतायत. शेवटच्या मोमेंटला चांगली फिल्डिंग आणि इथे आणखीन 2 धावा पूर्ण. मागील 3 बॉलवरती सातत्याने मात्र 2-2 धावा पाहायला मिळाल्यात. सिंगल डबल वरती सध्या कॉन्सन्ट्रेट स्वतःला सेट करण्याचं काम सध्या तरी रोशन करतोय. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 15 या धावफलकावरती. आता उर्वरित 8 बॉल आहेत आणि 22 धावसंख्येचे आहे. खरं तर 22 धावसंख्येची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 8 बॉल 22चं समीकरण क्रिकेटचं गणित सोडवावं लागेल. इथे स्विंग अँड मिस, टप्पा पडल्यानंतर वळण आणि तदनंतर इथे फलंदाज रोशनला बीट केलं जातंय. डॉट बॉल पाहायला मिळेल. प्रत्येक डॉट बॉल इथून चिखलोली ठाकूरबाई संघाला खरं तर तणाव देऊ शकतो. प्रत्येक डॉट बॉल इथून दबावाचं कारण म्हणू शकतो. इथून फटका चांगला इनफिल्डला भेदून बॉलला पाठवलाय डीप मध्ये, तिथे यस 4 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू, शेवटचा षटक आणि 18 धावसंख्येची गरज आहे. चला छत्रपती संभाजीनगर जास्त वेळ घेऊ नका, लगेच मॅचला इथे सुरुवात करायची आहे. येणारे 6 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज आहे. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सतीश आणि रोशन आहेत, दोन्ही बॅटर आता इथून सेट झालेले आहेत. दोन्ही बॅटरमध्ये क्षमता आहे, ते सामना इथून आपल्या बाजूने करू शकतील. सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये जर का मोठे फटके आले तर सामना चिखलोली टीमच्या बाजूने जाताना पाहायला मिळेल. जर का सुरुवातीचे चेंडू डॉट बॉल आले तर सामना छत्रपती संभाजी महाराज कुलगाव संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळेल. दोन्ही संघांना इथून चान्स आहे, दोन्ही संघांना इथून संधी आहे. मॅच ऑन. शेवटचं हे निर्णायक षटक. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सतीश. 6 बॉल 18ची गरज. यॉर्कर लेन खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु इथून पाहिला तर डायरेक्ट हिट जरूर झालंय. आता पुन्हा एकदा इथे आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचाचं काम वाढवलं जात आहे. इथे बॅटर सेफ आहेत की अनसेफ आता इथून पाहायला मिळेल. धाव कंप्लीट आहे की नाहीये आता इथून चेक केलं जात आहे. यस इथे बॅट्समन आउट आहेत, म्हणजेच पहिलाच बॉल इथून डॉट आणि त्यानंतर रनआउट. आता इथून येणारे 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत 18 धावा. आता इथून सातत्याने मोठमोठे फटके फलंदाजांना खेळावे लागतील. बॉल बाकी आहेत, शेवटचे 5 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज. 19 धावा धावफलकावरती आहेत, परंतु अजूनही 18 धावा बनवायच्या आहेत. 5 बॉल 18ची गरज. इथून प्रत्येक बॉलवरती धमाका करावा लागेल. यस इथे फटका चांगला इनफिल्डला भेदून बॉलला पाठवले सरळ पॉइंटच्या डोक्यावरून डीप मध्ये बॉल जाईल सरळ वेगाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोशनच्या बॅट मधून हात तडाका, बॉल सीमा पार.
चौकार. ती चौकार ठोकल्यानंतर मॅचचा सूत्र पुन्हा एकदा बदलत असताना येणार आहे. 4 बॉल आहेत, 14ची गरज. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉलवरती धाबा पाहिजेत. बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान चिखलोली ठाकूरपाडा संघाला सातत्याने आपण पाहतात रोशन मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. रोशनचा विचार केला तर आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटिंग खरं तर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 9 बॉलमध्ये 15 धाबा आल्यात. क्षमता आहे त्याच्यामध्ये. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका इथे दमदार आहे. गॅप मध्ये बॉल जाईल सरळ खेळाडूला बीट करून. वन्स अगेन आपण पाहतात एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे आणखीन एक चौकार. दोन चौकार आल्यानंतर आता मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये. मॅचने पुन्हा एकदा कलाटणी घेतली. असं वाटलं होतं की छत्रपती संभाजीनगर या मॅच वरती पकड निर्माण करतो, परंतु त्यानंतर रोशनचे आलेले लगातार 2 बॉलमध्ये 2 चौकार. अगदी क्रिकेटमध्ये अप अँड डाऊन, चढाव उतार, सातत्याने रंग बदलणारा हा क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये कधी चिखलोली ठाकूरपाडा तर कधी छत्रपती संभाजीनगर कुलगाव संघ. मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगली लढत पाहायला मिळते. उर्वरित 3 बॉल आहेत, 3 बॉलमध्ये 10 धावा बनवाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकायचा असेल तर. ऑन साइडला खेचून मारलाय, फटका इथे चांगला आहे, परंतु इथून घडतंय काय. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसऱ्याचा प्रयत्न करत असताना इथून मात्र अमरला सेक्रिफाइस करावं लागतं. इथून रन आउटच्या माध्यमातून अमरला परतावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज बाद. आता उर्वरित समीकरण शेवटचे 2 बॉल सामना जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज. आज सामना आपण पाहू शकता शेवटच्या चेंडूपर्यंत येऊन पोहोचतोय. अर्थातच शेवटचे 2 बॉल आहेत आणि 9 धावसंख्येची गरज. हा चेंडू फार महत्त्वाचा राहील. या चेंडूवरती धाबा येणं महत्त्वाच्या राहतील. जर का या चेंडूवरती चौकार किंवा षटकार आला तर मॅच पुन्हा एकदा इथून ऑन पाहायला मिळेल. ती म्हणजेच चिखलोली ठाकूरपाडा संघासाठी 2 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज. फुलरलेनचा बॉल ऑन साइडला पाठवला. गॅप मध्ये बॉल आहे, परंतु इथे खेळाडू पोहोचतायत. इथे चांगली फिल्डिंग, परंतु त्यानंतर 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न करेल का. यस, आणि इथे तिसरीही कंप्लीट. चौथ्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि पाहता पाहता या ठिकाणी 4 धावा कंप्लीट व्हायला मिळतील. जिथे एकही धाव नव्हती, जिथे एकच धाव होती, तिथे तब्बल 4 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. इथून ही चूक किती महाग ठरू शकेल मात्र येणारा काळ आणि वेळ सांगून जाईल. अगदी आता शेवटचा 1 बॉल आहे आणि सामना जिंकण्यासाठी पाहिलं तर 5 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. इथून कंपल्सरी 5 धावा बनवाव्या लागतील. कंपल्सरी इथून सामना जिंकायचा असेल तर षटकार मारावा लागेल. बॅटिंग करत असताना टीम चिखलोली ठाकूरपाडा संघाला टीमची टोटल पाहिली तर 32 वर जाऊन पोहोचले. अजूनही 5 बनवायचे आहेत. 37 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि 37 बनल्या जातील का याचा उत्तर मात्र या चेंडू मागे थांबलाय. क्रिकेट आहे मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, जोपर्यंत शेवटची धाव होत नाही, तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं कठीण असतं. तशाच प्रकारे हा सामना पाहायला मिळतोय. सातत्याने अप अँड डाऊन पाहिलेत, सातत्याने चढाव उतार पाहिलेत. शेवटचा 1 बॉल, 5 धावसंख्येची गरज. रोशन सामना जिंकून देईल का की गोलंदाज इथे सतीश सामना आपल्या टीमच्या बाजूने घेऊन जाईल. मॅच पुन्हा एकदा पाहूयात. दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा.
ऑन साइडला उडवलाय. फुलटॉस बॉल होता, संधी होती, परंतु या ठिकाणी पाहिलं तर या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव घेतलेली नाहीये. इथे सामना पाहिला तर जिंकला तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर कुलगाव संघाने. अभिनंदन बॉयज. परंतु हार्ड लक टीम जय हनुमान चिखलोली ठाकूरबाळा संघ, तुमच्या प्रयत्न चांगले झाले. सुरुवातीच्या षटकामध्ये धावा आल्या असत्या तर हा सामना तुमच्याच बाजूने लागला असता, परंतु हार्ड लक, चांगले प्रयत्न झाले. दोन्ही संघाला विनंती असेल आपण शेक हँड करून लगेच मैदान देखील सोडायचं आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खरं तर ज्याने बॅटिंग करत असताना 11 बॉलचा सामना केल्यानंतर तब्बल 21 धावा आपल्या टीमसाठी बनवल्यात. यस हेरंब